सांगलीनंतर आता जाऊया जळगावमध्ये महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी अर्ज भरण्याआधी मारुती रायाचं दर्शन घेतलंय। तसंच त्यांचं घरामध्ये औक्षण सुद्धा करण्यात आलं। याच वेळी जोरदार शक्ती प्रदर्शनासाठी महायुतीकडून महारॅलीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलंय। या शक्ती प्रदर्शनामध्ये महायुतीचे पदाधिकारी तसंच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतोय जळगावातून स्मिता वाघ या आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत आणि त्यांच्या कन्येनं त्यांचं या ठिकाणी औक्षण केलेलं आहे। त्याआधी त्यांनी मारुती रायाचं दर्शन घेत विजयाचे आशीर्वाद मागितले। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ हे आपल्या सोबत आहे। त्यांनी आज मारुती रायाचं दर्शन घेतलं। काय साकडं घातलं ताई? आज मी मारुती रायाचं दर्शन घेतलंय आणि आज लोकसभेच्या दृष्टिकोनातून मी आज त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यासाठी जाते। त्यासोबत मी आज ज्येष्ठांचे सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतलेत। आमचे आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमच्या सोबत त्या ठिकाणी असणार आहे। तसेच आमचे संकट मोर्चा सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, आमचे सन्माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, आमचे अनिलदादा पाटील, आमचे चिमन आबा, किशोरप्पा, मंगेश दादा, राजमामा भोळे, महायुतीचे सगळे नेते पदाधिकारी आज आणि जनता यांच्या समवेत आज आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। आणि मला असं वाटतं टीका करणं त्यांचं काम आहे। कोणी निंदा अर्था वंदा विकास करणे हाच आमचा धंदा आहे। त्या माध्यमातून आम्ही विकासाला दूरदृष्टी ठेवून आम्ही काम करणार आहोत। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।